इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील रीडिंग स्किल्स यामधील प्रोज म्हणजेच गद्य यावरील काही पॅसेज आणि त्यावरचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। पॅसेज दुसरा पहा। रीड द पॅसेज अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्स। Bees live in a house that is called a hive. There are 3 kinds of bees: workers, drones and queens. Only one queen bee can live in each hive. If she is lost or dead, the other bees will stop their work. Bees are very wise and busy little creatures. They all join together to build cells of wax for their honey. Each bee takes its proper place and does its own work. Some go out and gather honey from the flowers. Others stay at home and work inside the hive. It is not safe for children to handle bees. Bees have a painful sting that they use in their defense. प्रश्न पहा आता इथं how many queen bees live in a hive? 1, 2, 3 many. तर या ठिकाणी 1 येणार. What will happen if queen bee is lost or dead? तर या ठिकाणी पहा काय होणार. Other bees will stop their work. पर्याय क्रमांक 3 येणार. Bees live in a dash. तर या ठिकाणी पहा स्टेबल, केनल, केव आहे हे चुकीचे आहेत आणि हायू हे पर्याय बरोबरचा आहे. नेम द काइंड्स ऑफ बीज हू लिव्ह इन अ हायू. क्वीन्स, ड्रोन्स, वर्कर्स, ऑल ऑफ दीज. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 2, 3 तिन्ही बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर येणार ऑल ऑफ अबव पर्याय क्रमांक 4. फाइंड अ वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन्स कलेक्ट. तर कलेक्टचा अर्थ आपल्याला पॅसेजमधून दिलेल्या शब्दातून शोधायचा आहे. टुगेदर, गॅदर, जॉईन आणि लिटल. तर कलेक्ट म्हणजे काय? गॅदर येणार पर्याय क्रमांक 2. पॅसेज तिसरा पहा. रीड द पॅसेज अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्स. देअर आर 3 मेन ग्रुप्स ऑफ ऑइल, ॲनिमल, व्हेजिटेबल अँड मिनरल. Great quantities of animal oil come from whales. These enormous creatures of the sea which are the largest remaining animals in the world. To protect the whale from the cold of Arctic seas, nature has provided it with a thick covering of fat called blubber. When the whale is killed, the blubber is stripped off and boiled down. It produces a great quantity of oil which can be made into food for human consumptions. The cod liver oil and the halibut oil, 2 kinds of fish, yield nourishing oil. Both the oils are given to the sick children and other invalids who need certain vitamins. Vegetable oil are used for cooking. Perfumes may be made from the oils of certain flowers. Soaps are made from vegetables, flower and animal oil. Question पहा. What are the 3 main groups of oils? Mineral, animal, vegetable, all of above. तर या ठिकाणी मेन ग्रुप्स ऑफ ऑइल्सचे हे तिन्ही पण आहेत. मिनरल, ॲनिमल आणि व्हेजिटेबल म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार. व्हेजिटेबल ऑइल्स आर युज्ड फॉर डॅश. मेकॅनिकल पर्पज, मेडिसिन, नन आणि कुकिंग. तर व्हेजिटेबल ऑइल कशासाठी वापरतात? कुकिंगसाठी वापरतात. ग्रेट क्वांटिटीज ऑफ ॲनिमल ऑइल कम फ्रॉम डॅश. शार्क, प्लांट्स, व्हेल्स आणि नन. तर व्हेल्सपासून हे मिळतं ॲनिमल ऑइल. व्हॉट प्रोटेक्ट्स द व्हेल फ्रॉम द कोल्ड. ब्लबर, स्केल्स, विंग्स आणि नन. पर्याय क्रमांक 1 येणार ब्लबर. सोप्स आर मेड फ्रॉम डॅश. ॲनिमल ऑइल, फ्लावर, व्हेजिटेबल, ऑल ऑफ अबाव. तर सोप्स कशापासून बनवतात सांगा? ॲनिमल ऑइल, फ्लावर आणि व्हेजिटेबल तिन्हीपासून म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार ऑल ऑफ अबाव.